आता हार्ट अटॅकचं एक्सप्लेनेशन देखील बेस्ड ऑन बर्नॉलीज थेरम आपण देऊ शकतो. हार्ट अटॅकचं एक्सप्लेनेशन कसं येणार बघा. हार्ट अटॅक ओके. तर बेसिकली हार्ट अटॅक जो आहे तो कशामुळे क्रिएट होतो. सपोज ही एक आर्टरी आहे. आर्टरी म्हणजे काय, ज्याच्यामधून ब्लड फ्लो होतो, बरोबर. या आर्टरी मधून ब्लड फ्लो होतो आणि याच्यामध्ये काय झालं, कोलेस्ट्रॉलचं अक्युम्युलेशन झालं. आतमध्ये प्लाक किंवा कोलेस्ट्रॉलचं अक्युम्युलेशन झालं तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो आहे तो आर्टरीचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होणार. ठीक आहे. आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाल्यानंतर काय होणार बघा. सपोज ब्लड फ्लो या डायरेक्शन लेफ्ट टू राईट होत असेल तर जिथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी तिथे व्हेलॉसिटी वाढते. कारण आपलं कंटिन्युटी इक्वेशन आपल्याला माहित आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी इज अ कॉन्स्टंट असतं अकॉर्डिंग टू कंटिन्युटी इक्वेशन. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर कमी झाला तर त्या ठिकाणची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. आता बघा, ज्या ठिकाणी प्लाक अक्युमुलेट झालेला आहे, जिथं कोलेस्ट्रॉल अक्युमुलेट झालेला आहे, तिथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की व्हेलॉसिटी काय होते, वाढते. बिकॉज एरिया किंवा व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया कंटिन्युटी इक्वेशन नुसार. एला जर RHS ला आणलं तर कॉन्स्टंट डिवायडेड बाय एरिया होणार. म्हणजे व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असतं. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की व्हेलॉसिटी वाढते, बरोबर. आता या पॉइंटला हा जो पॉइंट आहे या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झालेला आहे, व्हेलॉसिटी वाढली. इथं व्हेलॉसिटी वाढली की इथली कायनेटिक एनर्जी पण वाढते. आता बर्नॉलीज थेरम काय सांगतं, टोटल एनर्जी पाठीमागच्या पॉइंटला जेवढी असणार आहे तेवढीच टोटल एनर्जी या ठिकाणी पण असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पॉइंट ए कन्सिडर केला, हा पॉइंट बी जर कन्सिडर केला, टोटल एनर्जी ऍट ए इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी. आता ए ला काय आहे, कायनेटिक एनर्जी कमी आहे कारण इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त म्हणजे व्हेलॉसिटी कमी असणार. ए पॉइंटला व्हेलॉसिटी कमी, त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी कमी, बरोबर. बी पॉइंटला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी, त्याच्यामुळे व्हेलॉसिटी जास्त आणि कायनेटिक एनर्जी जास्त. बघा इथं ए पॉइंटला कायनेटिक एनर्जी लेस असते आणि बी पॉइंटला काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी मोर होणार आहे. मग टोटल एनर्जी तेवढीच राहण्यासाठी जिथं कायनेटिक एनर्जी जास्त आहे तिथं प्रेशर काय असलं पाहिजे, प्रेशर मोर असलं पाहिजे. आणि जिथं कायनेटिक एनर्जी मोर आहे तिथं प्रेशर काय असलं पाहिजे, प्रेशर लेस असलं पाहिजे. ओके. म्हणजे या पॉइंटला बी या पॉइंटला काय होतं, कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळं प्रेशर तिथलं काय होतं, कमी होतं. आता बी पॉइंटचं प्रेशर कमी झालं तर बाहेरून ऍक्ट होणारं प्रेशर तर कंटिन्युअसली ऍज इट इज असणार आहे. आता इथलं बी पॉइंटचं प्रेशर कमी झालं, बाहेरचं प्रेशर ऍज इट इज राहिलं तर काय होणार आहे, ही आर्टरी जी आहे ती थोडीशी काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार. आतमध्ये काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. आता आतमध्ये कॉम्प्रेस झाली या पद्धतीनं थोडीशी, आणखी आतमध्ये थोडीशी अशी कॉम्प्रेस झाली तर परत एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय होणार, कमी होणार. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन परत कमी झाला तर काय होतं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला तर परत व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढणार. व्हेलॉसिटी वाढणार म्हणजे कायनेटिक एनर्जी परत वाढणार. कायनेटिक एनर्जी वाढणार म्हणजे परत प्रेशर काय होणार आहे, कमी होणार. आणि प्रेशर कमी झालं की परत काय होणार आहे, एक्सटर्नल प्रेशर तर ऍज इट इज ऍक्ट होतंय. इथलं प्रेशर परत कमी झालं तर परत आणखी कॉम्प्रेस होणार. आणि फायनली काय होते, ही आर्टरी पूर्णपणे या पॉइंटला काय होते, क्लोज होते. ठीक आहे. आणि आर्टरी कम्प्लिटली क्लोज झाली की ब्लड सप्लाय थांबतो आणि ब्लड सप्लाय थांबला की त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. तर या पद्धतीनं कोलेस्ट्रॉल आणि बर्नॉलीज प्रिन्सिपल या दोन गोष्टीमुळे हार्ट अटॅकची शक्यता असते. लक्षात आलं का बघा, हार्ट अटॅकचं एक्सप्लेनेशन. ओके. जस्ट पुन्हा एकदा सांगतो, हार्ट अटॅकचं एक्सप्लेनेशन बाय युजिंग बर्नॉलीज थेरम कसं असणार आहे. आर्टरीच्या आतमध्ये कोलेस्ट्रॉल साचल्यानंतर तिथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होणार. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला की तिथली व्हेलॉसिटी वाढणार, कायनेटिक एनर्जी वाढणार. बर्नॉलीज थेरम नुसार जिथं कायनेटिक एनर्जी जास्त असते तिथं काय असते, प्रेशर एनर्जी म्हणजे प्रेशर कमी असतं. तिथलं प्रेशर कमी झाल्यामुळं आणि बाहेरचं प्रेशर ऍज इट इज राहिल्यामुळं ती काय होणार आहे, आर्टरी कोलॅप्स होणार, कॉम्प्रेस होणार. आतमध्ये थोडीशी कॉम्प्रेस झाली की परत एरिया क्रॉस सेक्शन काय होणार, आणखी कमी होणार. एरिया क्रॉस सेक्शन आणखी कमी झाला तर परत काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी परत वाढणार. कायनेटिक एनर्जी परत वाढली की परत प्रेशर एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आणि परत आणखी ते कोलॅप्स होणार आहे. आणि अशा प्रकारे ही प्रोसेस चालू राहते कंटिन्युअसली आणि ती आर्टरी काय होते, पूर्णपणे कोलॅप्स होते. पूर्णपणे तिथून ब्लड सप्लाय थांबतो आणि ब्लड सप्लाय थांबला की त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. ओके. तर हे MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज ड्यू टू ऑर इज अकॉर्डिंग टू बर्नॉलीज प्रिन्सिपल ऑर बर्नॉलीज थेरम. तर त्याच्यामध्ये हार्ट अटॅक हा जर ऑप्शन असेल तर तो काय असणार आहे, करेक्ट असणार. लक्षात येते. तर या पद्धतीने हार्ट अटॅक
is also according to Bernoulli's theorem. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन किंवा नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज थेरम आहे, दॅट इज बन्सेन बर्नर. बन्सेन बर्नर इज नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज थेरम. आता बन्सेन बर्नर म्हणजे काय, तर तुमची जी गॅसची शेगडी आहे त्याचा जो बर्नर असतो ना, त्या बर्नरलाच काय म्हणतात, बन्सेन बर्नर असं म्हणतात, गॅसच्या शेगडीचा बर्नर. आता गॅसच्या शेगडीचा बर्नर तुम्ही जर बघितलेला असेल, ओके, तर तो असा असतो, या पद्धतीने एक पाईप असणार आहे, इथं आणि इथं ओपनिंग असणार आहे, देयर इज अ ओपनिंग लाईक दिस, परत कंटिन्युअस ट्यूब असणार आहे, वरून आपण बघतो या बन्सेन बर्नरला, आणि पुढे काय असणार आहे, या पद्धतीने सर्क्युलर पोर्शन असणार आहे ज्याच्यामधून गॅस बाहेर पडतो. आता गॅस जो आहे तो काय केला जातो, एका फाईन नोझल मधून, ओके, इथे एक नोझल असणार आहे या पद्धतीनं, या फाईन नोझल मधून गॅस जो आहे तो काय केला जातो, या पाईपच्या आतमध्ये सोडला जातो. ओके, आता याला काय म्हणायचं, नोझल असं म्हणायचं, नोझल. आणि हा काय आहे, बर्नर आहे तुमचा, बर्नर. आता गॅस जो आहे तो कधी बर्न होतो, तर त्याचं एअर बरोबर प्रॉपर मिक्सचर व्हावं लागतं. ओनली गॅस जो आहे तो इग्नाइट होत नाही, गॅस आणि ऑक्सिजनचं मिक्सचर झालं तरच तो बर्न होऊ शकतो. ठीक आहे, मग गॅस आणि ऑक्सिजनचं प्रॉपर मिक्सचर होण्यासाठी इथं बर्नॉलीज थेरम यूज केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो बन्सेन बर्नरचा हा जो नोझल आहे, या नोझल मधून हाय व्हेलॉसिटीने काय होतो, गॅस बाहेर पडतो. आता आपल्याला वन्स अगेन प्रिन्सिपल माहित आहे की जिथं व्हेलॉसिटी जास्त असते तिथं कायनेटिक एनर्जी जास्त असते, आणि जिथं कायनेटिक एनर्जी जास्त असते त्या ठिकाणी प्रेशर काय असतं, कमी असतं. तर नोझल मधून बाहेर पडणाऱ्या हाय व्हेलॉसिटी गॅसमुळं काय होतं, तिथलं प्रेशर त्या रिजनचं कमी होतं. म्हणजे या रिजन मध्ये काय होणार आहे, हा पर्टिक्युलरली हा जो मी सर्क्युलर रिजन दाखवतो, या रिजन मध्ये प्रेशर कमी होणार आहे. हे प्रेशर कुठं असणार आहे, आउटसाइड एअरचं प्रेशर जास्त असणार आणि इथलं प्रेशर कमी असणार, आणि त्याच्यामुळे आउटसाइड एअर ऑटोमॅटिकली काय केली जाते, इकडं पुल केली जाते. आणि ही एअर जी आहे ती पुल केलेली एअर या गॅस बरोबर इथं काय होते, पुढच्या रिजन मध्ये काय होते, मिक्स होते, आणि मिक्स होऊन काय होणार आहे, या बर्नर मधून बाहेर पडणार आहे. तर जो तुमचा बर्नर आहे या बर्नर मधून बाहेर पडणार आहे, आणि अशा प्रकारे काय होणार आहे, प्रॉपर एअर आणि गॅसचं मिक्सचर इथं तयार होतं, आणि ते इग्नाइट केल्यानंतर काय होणार आहे, बर्निंग प्रोसेस चालू होते. ठीक आहे, तर बन्सेन बर्नर देखील जो आहे तो कशावर वर्क होतो, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ बर्नॉलीज थेरम. लक्षात आलं? पुन्हा एकदा सांगतोय, बन्सेन बर्नर मध्ये इथं काय असतं, या पद्धतीने ओपनिंग असते, एक लॉंग ट्यूब असते, आणि त्याच्या साईडला काय असे असतात, दोन्ही साईडला ओपनिंग असतात. त्या ओपनिंगच्या जस्ट पाठीमागे नोझल बसवलेला असतो, या नोझल मधून हाय व्हेलॉसिटी गॅस बाहेर पडतो. हाय व्हेलॉसिटी गॅसमुळे इथली कायनेटिक एनर्जी हाय होते, आणि त्याच्यामुळे इथलं प्रेशर कमी होतं. इथलं प्रेशर कमी आणि सराउंडिंग एअरचं प्रेशर जास्त, आणि त्याच्यामुळे एअर जी आहे ती काय केली जाते, पुल केली जाते, सक केली जाते त्या रिजन मध्ये, बिकॉज एअर ऑलवेज फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर रिजन, आणि त्याच्यामुळे एअर आणि गॅसचं इथं मिक्सचर होतं, आणि ते मिक्सचर पुढं बर्नर मध्ये गेल्यानंतर त्याचं प्रॉपर बर्निंग होणार आहे. ओके, सो बन्सेन बर्नर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ दी बर्नॉलीज थेरम. त्याचबरोबर बर्नॉलीज थेरमचा आणखी एक ऍप्लिकेशन जे आहे दॅट इज मॅग्नस इफेक्ट. मॅग्नस इफेक्ट हा मॅग्नस इफेक्ट पर्टिक्युलरली फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये यूज केला जातो. मॅग्नस इफेक्ट, ओके, फुटबॉल मध्ये देखील यूज केला जातो किंवा क्रिकेट मध्ये देखील हा मॅग्नस इफेक्ट यूज केला जातो. तुम्ही बघितलेला असेल की ज्यावेळी एखादा बॉल एअर मधून पास होत असतो, एअर मधून ट्रॅव्हल करत असतो, त्यावेळी तो स्विंग होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपण वरून बघतोय आणि इकडून बॉलरनं काय केलेलं आहे, इकडून बॉल असा फेकलेला आहे. अनेक वेळा तुम्ही बघितलेला असेल, आता बॉल फेकलेला ऍक्च्युली स्ट्रेट लाईन न जायला पाहिजे, बरोबर ना, फेकलेला बॉल लेफ्ट टू राईट बॉल सपोज निघालाय, हा स्ट्रेट लाईन जायला पाहिजे. अनेक वेळा तो काय होतो, या पद्धतीने एअर मधून ट्रॅव्हल करत असताना आउट स्विंग होतो किंवा या पद्धतीने इन स्विंग होतो. आता आउट किंवा इन स्विंग होण्याचं कारण जे आहे त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नस इफेक्ट असं म्हटलं जातं, विच इज ऑल्सो बेस्ड ऑन द बर्नॉलीज प्रिन्सिपल. ओके, म्हणजे हे कसं होतं ऍक्च्युली सांगतो.
बॉल स्विंग करण्यासाठी, बॉल जर स्विंग करायचा असेल, तुम्ही अनेक वेळा क्रिकेट मॅच मध्ये बघितलेला असेल, बॉल जर स्विंग करायचा असेल तर काय केलं जातं, त्याची एक साइड जी आहे ती घासली जाते, एक साइड, हाफ साइड, आणि दुसरी साइड ऍज इट इज ठेवली जाते. ओके. तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल क्रिकेट मॅच मध्ये, तो बॉलर ज्यावेळी बॉल टाकत असतो त्याच्या अगोदर तो बॉल जो आहे तो एका साइडनं घासतात, माहिती आहे ना. आता एका साइडनं घासल्यामुळे काय होणार आहे, ती साइड जी आहे ना ती स्मूथ होते, पॉलिश्ड होते, आणि दुसरी साइड जी आहे ती ऍज इट इज रफ ठेवतात, म्हणजे दुसऱ्या साइडला काहीही करत नाही. एका साइडला फक्त पॉलिश केलं जातं, म्हणजे स्मूथ सरफेस केला जातो, आणि दुसऱ्या साइडला रफ सरफेस ठेवला जातो. आता ज्यावेळी हा बॉल एअर मधून ट्रॅव्हल करत असतो, त्यावेळी ट्रॅव्हल करत असताना काय होणार आहे, ज्या साइडला स्मूथ सरफेस आहे तिथं एअर फ्रिक्शन कमी होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही साइड थोडीशी काय आहे, स्मूथ आहे, आणि ही साइड थोडीशी काय आहे, रफ आहे. स्मूथ साइडला एअर फ्रिक्शन कमी होतं, आणि त्याच्यामुळे इकडून एअर जी आहे ती हाय व्हेलॉसनं त्याला पास होते, आणि इतर रफ सरफेस असल्यामुळे एअर याला थोडीशी चिकटते, आणि तेवढी एअर फास्टली ट्रॅव्हल करत नाही. म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे, एअरची एका साइडची व्हेलॉसिटी जास्त आणि दुसऱ्या साइडची व्हेलॉसिटी काय असते, कमी. आता स्मूथ साइडला एअरची व्हेलॉसिटी जास्त, बरोबर आहे ना. या साइडला एअरची व्हेलॉसिटी जास्त. ओके. म्हणजे कायनेटिक एनर्जी जास्त. कायनेटिक एनर्जी जास्त म्हणजे इकडे प्रेशर काय येणार आहे, लेस तयार होतं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, कायनेटिक एनर्जी वाढली की प्रेशर एनर्जी किंवा प्रेशर कमी होतं. म्हणजे स्मूथ साइडला प्रेशर कमी आणि रफ साइडला प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे, प्रेशर मोर. हे कोणाचं प्रेशर सांगतोय मी, एअरचं प्रेशर सांगायला लागलोय, एअर प्रेशर. आणि ऑटोमॅटिकली या साइडला प्रेशर कमी झालं, या साइडला प्रेशर जास्त झालं, तर एअर काय करते, या मुव्हिंग बॉलला या डायरेक्शन काय करणार, फोर्स एक्झर्ट करणार, आणि फोर्स एक्झर्ट केल्यामुळे हा बॉल स्ट्रेट लाईन न जाता ओके इन किंवा आउट स्विंग होणार आहे. तुम्ही क्रिकेट मॅच मध्ये बेसिकली बघा, बॉलर ज्यावेळी बॉल टाकत असतो त्यावेळी पॉलिश्ड सरफेस कोणीकडे ठेवला जातो, आणि त्यामुळे बॉल कोणीकडे स्विंग होणार आहे. ओके. बॅट्समन देखील त्याच्यावर व्यवस्थित नजर ठेवून असतो की त्यांनी पॉलिश्ड सरफेस कुठल्या साईडला ठेवलाय आणि रफ सरफेस कुठल्या साईडला ठेवलेला आहे, त्याच्यावरून तो देखील जज करू शकतो की बॉल इन स्विंग होणार आहे का आउट स्विंग होणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर हा मॅग्नेस इफेक्ट जो आहे, इट इज ऑल्सो बेस्ड ऑन दी बर्नॉलिस प्रिन्सिपल. किंवा आणखी एक ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस थेरम आहे, दॅट इज ऑटोमायझर, ऑटोमायझर और स्प्रे. ऑटोमायझर और स्प्रे इज अनदर ऍप्लिकेशन ऑफ दी बर्नॉलिस थेरम. आता ऑटोमायझर किंवा स्प्रे कसा असतो बघा, या पद्धतीने एक सिलेंड्रिकल, लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब असते, याला एक पिस्टन बसवलेला असतो, लाईक दिस. देयर इज अ पिस्टन विच कॅन बी पुश्ड इन फॉरवर्ड डायरेक्शन और बॅकवर्ड डायरेक्शन. ओके. आणि इथं मध्येच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय केलेला असतो, कमी केलेला असतो. इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय केलेलं असणार आहे, कमी केलेलं असणार. आणि जिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी केलेला असतो त्या ठिकाणी जे लिक्विड तुम्हाला स्प्रे करायचं आहे त्या लिक्विडला काय केलेलं असतं, कनेक्शन दिलेलं असतं, लाईक दिस. बघा, या पद्धतीने ही अरेंजमेंट असणार आहे. हिअर देयर इज अ लिक्विड. ओके. आता पुन्हा एकदा हे ऑटोमायझर किंवा स्प्रेचं फंक्शनिंग जे आहे ते कसं होणार बघा. आता हे लिक्विड जे आहे ते लोअर लेवलला आहे, ऑटोमॅटिकली लिक्विड तर काय वर येऊ शकत नाही. ज्यावेळी हा आपण पिस्टन पुढे ढकलतो त्यावेळी इथली एअर जी आहे ना ती काय करते, सर्टन व्हेलॉसिटीनं पुढे ट्रॅव्हल करायला लागते. आता बघा पुन्हा एकदा इथं काय होणार आहे, या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे. हा पॉइंट सपोज ए असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज मोर, व्हेलॉसिटी इज लेस. परत हा पॉइंट सपोज इथला काय असेल, बी हा पॉइंट असेल, बी पॉइंट इथं आहे. ठीक आहे. तर या पॉइंटला काय झालंय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झालाय, त्याच्यामुळे व्हेलॉसिटी इथं वाढते. व्हेलॉसिटी वाढली की ऑटोमॅटिकली कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढली की इथलं प्रेशर काय होतं, कमी होतं, विच बिकम लेस देन ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता बघा, या कंटेनर मध्ये जे लिक्विड आहे याच्यावर ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होतं इथं, पी ऍटमॉस्फेरिक. कंटेनर मध्ये, कंटेनरच्या लिक्विड सरफेसवर ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होतंय, आणि बी पॉइंटला इथं प्रेशर काय आहे, लेस देन ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, लेस देन पी ऍटमॉस्फिअर. सो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशरनं हे लिक्विड जे आहे ते इथं वर पुश केलं जातं.
आणि त्याच्यामुळे हे इथं आलेलं लिक्विड इथून फ्लो होणाऱ्या एअर मध्ये मिक्स होतं आणि ते काय केलं जातं, पुढं स्प्रे केलं जातं. म्हणजे कलरचा स्प्रे असतो किंवा पेंट स्प्रे असतो किंवा ऑटोमायझर असतो किंवा अनेक वेळा या पद्धतीनं इन्सेक्टिसाइड फवारणारा जो स्प्रे आहे तो या बर्नॉलिस थेरमवरच वर्क करतो, लक्षात घ्या. किंवा मोटरसायकलचा कार्बोरेटर तुम्हाला माहिती असेल, मोटरसायकलमध्ये कार्बोरेटर नावाचा एक डिव्हाइस असतं आणि ज्याच्यामध्ये एअर आणि पेट्रोलचं मिक्सचर केलं जातं. तर तिथं देखील तुम्ही जर ऑब्झर्व केलं कार्बोरेटर जर बघितला तर अशी कंटिन्युअस क्रॉस म्हणजे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची ट्यूब असते आणि ती सडनली एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय केलेला असतो, कमी केलेला असतो असा. आणि हे पुढे इंजिनला जोडलेलं असतं. खाली इथं इंजिन असतं. हे बघितलेलं असेल तर तुम्ही बघा. आणि इथं जे आहे ते तुमचं कार्बोरेटर बसवलेला असतो, पेट्रोलचं कनेक्शन दिलेलं असतं. सो ज्यावेळी एअर इथं हाय व्हेलॉसिटीनं फ्लो होणार त्यावेळी इथली काय होते, वन्स अगेन प्रेशर कमी होतं, लेस देन ॲटमॉस्फिअर, आणि त्याच्यामुळे पेट्रोल जे आहे ते ऑटोमॅटिकली इथं सक केलं जातं. एअर बरोबर ते मिक्स होतं आणि त्या इंजिनमध्ये इंजेक्ट केलं जातं पेट्रोल एअर मिक्सचर आणि त्याच्यामध्ये इग्निशन प्रोड्यूस केलं की काय होणार आहे, ते पेटणार आहे. तर कार्बोरेटर जो आहे मोटरसायकलचा कार्बोरेटर ऑफ मोटरसायकल also works on the Bernoulli's theorem. लक्षात आलं? कार्बोरेटर हे असं एक डिव्हाइस आहे जे इंजिनच्या जस्ट अगोदर जोडलं जातं, ज्याच्यामध्ये काय होतं, प्रॉपर एअर आणि पेट्रोलचं मिक्सचर केलं जातं. प्रॉपर एअर आणि पेट्रोलचं मिक्सचर, आणि एअर आणि पेट्रोलचं मिक्सचर प्रोड्यूस करण्यासाठी या पद्धतीची अरेंजमेंट कार्बोरेटरमध्ये केलेली असते. इट वर्क्स ऑन द बर्नॉलिस प्रिन्सिपल. लक्षात येते का बघा? म्हणजे बर्नॉलिस थेरम जो आहे तो कुठं कुठं यूज केला जातो, सुरुवातीपासून आपण बघितलं. हे सगळे ऍप्लिकेशन एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके, तर सुरुवातीला आपण बघितलं की डायनॅमिक लिफ्ट ऑफ एरोफॉइलच्या डायनॅमिक लिफ्ट मध्ये बर्नॉलिस थेरम वापरला जातो. म्हणजे एरोप्लेन जे आहे, एरोप्लेन पर्टिक्युलरली कशामुळे उडू शकतं, बर्नॉलिस थेरममुळे. त्याचबरोबर आपण व्हेंच्युरीमीटर नावाचं डिव्हाइस बघितलं, ज्याच्या साहाय्याने काय करतो आपण, पाईप मध्ये फ्लो होणाऱ्या लिक्विडची व्हेलॉसिटी मेजर करतो. इट ऑल्सो वर्क्स ऑन द बर्नॉलिस प्रिन्सिपल. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ फ्लक्स, ज्याला आपण टॉरिसेलिस थेरम असं म्हणतो, लक्षात घ्या. इट ऑल्सो वर्क्स ऑन द बर्नॉलिस थेरम. ठीक आहे. त्याच्यानंतर बर्नॉलिस थेरम नुसार टॅप वॉटर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते देखील आपण बघितलेलं आहे. हार्ट अटॅक इज ऑल्सो वन मोर एक्झाम्पल ऑफ द बर्नॉलिस थेरम. हार्ट अटॅक देखील बर्नॉलिस थेरम मुळेच येतो. ठीक आहे. त्याचबरोबर बन्सेन बर्नर जो आहे ना, इट वर्क्स ड्यू टू द बर्नॉलिस थेरम. किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट बॉल जो आहे तो स्विंग कशामुळे होतो, इट स्विंग्स ड्यू टू द बर्नॉलिस थेरम. त्यालाच आपण मॅग्नस इफेक्ट असं म्हणतो. ऑटोमायझर किंवा स्प्रे हा बर्नॉलिस प्रिन्सिपल मुळेच वर्क होतो. आणि कार्बोरेटर ऑफ द मोटरसायकल ऑल्सो वर्क्स अकॉर्डिंग टू द बर्नॉलिस प्रिन्सिपल. ओके. आता याच्यानंतर आतापर्यंत जो झालेला पोर्शन आहे त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स बघूया फ्रॉम DC पांडे बुक. क्वेश्चन नंबर 1, याचा आन्सर तुम्हाला देखील सांगता येते का बघा. कन्सिडर द स्ट्रीमलाइन फ्लो ऑफ लिक्विड फ्लोइंग थ्रू ए ट्यूब ॲज शोन इन फिगर. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट रिगार्डिंग अ व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड ॲट डिफरंट पॉइंट्स. आता हा स्ट्रीमलाइन फ्लो आहे, या एका पाईप मधून आहे आणि व्हेलॉसिटीज कशा आहेत बघा. व्हेलॉसिटीज V1, V2 आणि V3. आता रिगार्डिंग स्ट्रीमलाइन फ्लो म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला, की असा फ्लो की ज्याच्यामध्ये काय होतं, एखाद्या पॉइंटला एखाद्या पोझिशनला असणारी व्हेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट असते. ठीक आहे. ती सेम असेल असं नाहीये, लक्षात घ्या. ओके. तर V1 हे विथ रिस्पेक्ट टू टाइम काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. V2 देखील कॉन्स्टंट राहणार, V3 देखील कॉन्स्टंट राहणार आहे. V1, V2, V3 सेम असतीलच असं नाहीये, लक्षात घ्या. ते सेम असू शकतात किंवा डिफरंट असू शकतात. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार आहे, बोथ A अँड B आर करेक्ट. ओके, तिथं करेक्ट असा वर्ड पाहिजे. हा, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार आहे याचं, डी आन्सर इज द करेक्ट आन्सर. इफ RE इज द रेनॉल्ड्स नंबर देन विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. याच्यातलं कुठलं इनकरेक्ट असणार आहे. इफ RE इज फ्लो इज लॅमिनार, इफ RE इज
for 1000 less less than RE less than 2000, flow is steady. RE greater than 2000, it is turbulent, and all are correct. याचा आन्सर काय येणार आहे? इथं बहुतेक प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं ए ऑप्शनला RE काहीतरी द्यायला पाहिजे होतं, परंतु आपल्याला माहिती आहे की रेनॉल्ड्स नंबर जर मोर दॅन 2000 झाला तर फ्लो टर्ब्युलंट होतोय. सो दिस इज द करेक्ट. आणि स्टेडी होण्यासाठी रेनॉल्ड्स नंबर काय पाहिजे? लेस दॅन 1000 पाहिजे. इथं रेनॉल्ड्स नंबर मोर दॅन 1000 दिलाय, त्याच्यामुळे बी करेक्ट नाही येणार. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा. अन इनकॉम्प्रेसिबल फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल लिक्विड इज फ्लोइंग थ्रू हॉरिझॉन्टल पाईप एज शोन इन फिगर. द व्हॅल्यू ऑफ स्पीड फी इज, म्हणजे हे स्पीड फी काढायला सांगितलंय. बघा आता इथं लेफ्ट पाईप जे आहे, इथली पाईप, इथं व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंड, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे, म्हणजे इथलं व्हॉल्यूम फ्लो रेट किती असणार आहे? 8A असणार. ओके, हा 8A काय व्हायला लागलाय? इनकमिंग आहे या पॉइंटला. त्याच्यानंतर या पॉइंट पासून इकडे किती निघालाय? 0.8A आणि 6 मीटर पर सेकंड, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे? 4.8A एवढं होणार आहे. आता बघा या पॉइंटला इनकमिंग किती आहे? 8A. इकडे निघालाय किती? 4.8A. जे बाकीचा सगळा लिक्विड जो आहे तो काय होणार आहे? इकडे जाणार आहे. बाकीचं लिक्विड म्हणजे किती? 8 - 4.8 म्हणजे किती होणार आहे? 3.2A. म्हणजे 3.2A इकडे जाणार आहे. लक्षात येत आहे? 3.2A एवढं लिक्विड जे आहे ते इकडे जाणार आहे. आता इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 3 दिलाय. ओके, सो 3.2A मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे? इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दॅट इज 3A इंटू काय असली पाहिजे? इथली व्हेलॉसिटी V असली पाहिजे. तर ही व्हेलॉसिटी काढायला सांगितली. A एक गेट कॅन्सल अँड फी इज इक्वल टू 3.2 डिवायडेड बाय 3. आता 3.2 डिवायडेड बाय 3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येणार? 1.1 येणार आहे आन्सर. ओके, लक्षात आलं का? बघा, एनी डाऊट? याच्यानंतर नंबर 4, बर्नॉलीज थेरम इज कॉन्सिक्वेन्स ऑफ. बर्नॉलीज थेरम कशाचं कॉन्सिक्वेन्स आहे? इट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. बरोबर आहे ना? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास कोणाचं आहे? कंटिन्युटी इक्वेशन. ओके, कंटिन्युटी इक्वेशन असं दिलं असतं. इट इज कॉन्सिक्वेन्स ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बर्नॉलीज थेरम इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय दिला बघा. वॉटर इज इन स्ट्रीमलाइन फ्लो अलॉंग अ हॉरिझॉन्टल पाईप विथ नॉन युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. ऍट अ पॉइंट इन द pipe where the area of cross section is 10 centimeter square, the velocity of water is 1 meter per second and the pressure is 2000 pascal. हे बघा, तर याच्यावर क्वेश्चन काय विचारलाय? The pressure at another point where cross sectional area is 5 centimeter square. म्हणजे बर्नॉलीज थेरमने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. आता 5 नंबर प्रॉब्लेम मध्ये कसं होणार बघा. देर इज अ क्वेश्चन मध्ये काय दिलंय? देर इज अ हॉरिझॉन्टल पाईप लाईक दिस. देर इज अ हॉरिझॉन्टल पाईप and water is in streamline flow along the horizontal pipe of non-uniform cross section. Uniform cross section area नाहीये याचा. Okay, at a point in the pipe where area of cross section is 10 centimeter square. Suppose हा एक पॉइंट आहे आणि इथला एरिया किती आहे? सपोज 10 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. तर या ठिकाणची व्हेलॉसिटी किती दिली? या ठिकाणची व्हेलॉसिटी फी आहे 1 मीटर पर सेकंड आणि इथलं प्रेशर पण दिलंय. प्रेशर इज गिवन ॲज, या पॉइंटचं प्रेशर P1 2000 पास्कल दिलेलं आहे. ओके, याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय? प्रेशर ॲट अनदर पॉइंट वेअर क्रॉस सेक्शनल एरिया इज 5 सेंटीमीटर स्क्वेअर इज. प्रेशर ॲट अनदर पॉइंट वेअर. आता पुन्हा एकदा काय करूया? नवीन डायग्राम ड्रॉ करूया. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुरुवातीला 10 सेंटीमीटर स्क्वेअरचा किती केलाय? डिक्रीज करून 5 सेंटीमीटर स्क्वेअर केलाय. लक्षात येते का? अशा प्रकारे ही पाईप आहे, हॉरिझॉन्टल पाईप.
ओके. सो इथं एरिया आहे 10 सेंटीमीटर स्क्वेअर, व्हेलॉसिटी आहे 1 मीटर पर सेकंड आणि प्रेशर आहे 2000 पास्कल आणि या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथे एरिया 5 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर व्हेलॉसिटी किती असणार आहे बघा. आता लॉजिकली तुम्ही प्रेशर इथे जास्त असेल का कमी असेल हे थिंक करू शकताय. बघा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झालाय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाल्यावर काय होणार, व्हेलॉसिटी वाढणार. व्हेलॉसिटी वाढणार म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढणार आणि जिथं कायनेटिक एनर्जी जास्त असते तिथं प्रेशर काय असतं, कमी असतं. मी काय सांगतो लक्षात द्या, न सॉल्व्ह करता देखील आन्सर तुम्हाला थोडंसं गेस करता आलं पाहिजे. हे बघा सुरुवातीला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे, नंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झालाय. जिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी तिथं व्हेलॉसिटी जास्त. ठीक आहे. जिथं व्हेलॉसिटी जास्त तिथं कायनेटिक एनर्जी जास्त, कायनेटिक एनर्जी जास्त तिथं प्रेशर कमी. म्हणजे 5 सेंटीमीटर स्क्वेअरच्या ठिकाणी प्रेशर जे आहे ते 2000 पास्कल पेक्षा कमी आलं पाहिजे. आता 2000 पेक्षा कमी आन्सर कुठले आहेत, सी आणि डी आहेत. ओके. सो डायरेक्टली कॅल्क्युलेशन न करता आपल्याला हे लक्षात आलं की आन्सर एक तर 1000 पास्कल आलं पाहिजे किंवा 500 पास्कल आलं पाहिजे. सी किंवा डी डेफिनेटली आन्सर येणार आहे. ओके. आता हे कसं सोडवायचं, अगोदर इथली व्हेलॉसिटी काढूया. व्हेलॉसिटी इथली व्हेलॉसिटी किती येणार बघा. इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी किती येणार, 10 इंटू 1 येणार आहे म्हणजे 10 येणार. आणि इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 5 इंटू व्हेलॉसिटी सपोज व्ही आहे, तर इथलं मल्टिप्लिकेशन किती येणार, 5. इथं जेवढं एव्ही आहे तेवढंच इथं एव्ही असलं पाहिजे म्हणजे हे दोन्ही इक्वेट होणार आहे. 10 इज इक्वल टू 5 व्ही होणार, बरोबर आहे ना. 10 इज इक्वल टू 5 व्ही. सो व्हेलॉसिटी तिथली असली पाहिजे 2 मीटर पर सेकंड. लक्षात येते का. तर या ठिकाणची व्हेलॉसिटी असली पाहिजे 2 मीटर पर सेकंड. लक्षात येत आहे. कारण पाठीमागे जेवढं ए इंटू व्ही असणार आहे तेवढंच पुढे देखील ए इंटू व्ही असणार आहे. या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू व्हेलॉसिटी म्हणजे 10 इंटू 1 होणार आणि इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 5 आहे आणि इथली व्हेलॉसिटी सपोज 5 आहे, 5 येणार. सो 10 इज इक्वल टू 5 येणार आणि व्हेलॉसिटी इथली 2 मीटर पर सेकंड झाली आणि इथलं प्रेशर आता आपल्याला काढायचं आहे. आता हॉरिझॉन्टल पाईप असली तर लक्षात घ्या, मी डायरेक्टली तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायला सांगितलंय, दॅट इज चेंज इन प्रेशर इज इक्वल टू चेंज इन काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी असणार आहे. चेंज इन प्रेशर इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ओके. आता इथलं प्रेशर 2000 आहे, इथलं प्रेशर पी आहे. चेंज इन प्रेशर म्हणजे काय होणार आहे, 2000 मायनस पी होणार. ओके. हॉरिझॉन्टल पाईपला नेहमी लक्षात ठेवा, चेंज इन प्रेशर इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला वापरायचा. चेंज इन प्रेशर म्हणजे इथलं प्रेशर जास्त आणि इथलं प्रेशर कमी असणार ना. सो 2000 मायनस पी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे इथली कायनेटिक एनर्जी मायनस इथली कायनेटिक एनर्जी. इथली कायनेटिक एनर्जी किती असणार, हाफ. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर नाही वापरायचा, इथं हाफ रो व्ही स्क्वेअर वापरायचा आहे, तरच ते काय होतं, प्रेशरचं युनिट येणार आहे. हाफ रो इंटू इथली व्हेलॉसिटी स्क्वेअर मायनस इथली व्हेलॉसिटी स्क्वेअर. चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ रो व्ही स्क्वेअर मायनस हाफ रो व्ही स्क्वेअर. हाफ रो कॉमन येणार आहे. इथली व्हेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे काय होणार, 2 चा स्क्वेअर म्हणजे किती, 4 मायनस इथं 1 चा स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे, 1 येणार आहे. ओके. सो 2000 मायनस पी इज इक्वल टू, आता हे वॉटर फ्लो होते असं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे आणि वॉटर फ्लो होत असल्यामुळे डेन्सिटी ऑफ वॉटर किती घेणार आहे मी, 1000 घेणार आहे. 1000 डिवायडेड बाय 2 म्हणजे 500 होणार. 500 इंटू 3. सो ऑटोमॅटिकली बघा राईट हँड साइड किती होणार आहे, 1500. लेफ्ट हँड साइड 2000 मायनस पी. सो पी इज इक्वल टू काय होणार आहे इथं, पी इज इक्वल टू 2000 मायनस 1500 होणार. सो आन्सर येणार आहे 500 पास्कल. सो डी इज द आन्सर. ओके. तर या पद्धतीने हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. एनी डाऊट इन दिस केस. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इफ द व्हेलॉसिटी हेड ऑफ अ स्ट्रीम ऑफ वॉटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर देन स्पीड ऑफ फ्लो इज अप्रॉक्सिमेटली. व्हेलॉसिटी हेड दिलाय आणि स्पीड काढायला सांगितलं. हेड म्हणजे हे प्रेशर आहे ऍक्च्युअली, लक्षात घ्या प्रेशर. तर पुन्हा एकदा इथं फॉर्म्युला काय वापरायचा आहे, डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा केई, चेंज इन कायनेटिक एनर्जी. डेल्टा पी म्हणजे रो जी एच वापरणार इथं फॉर्म्युला, कारण इथं हाईट ऑफ लिक्विड कॉलम दिली. हाईट ऑफ लिक्विड कॉलम म्हणजे रो जी एच. ओके. लिक्विड कॉलम मुळे क्रिएट झालेल्या प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, रो जी एच असतो. आणि डेल्टा के म्हणजे हाफ रो फी स्क्वेअर करणार आपण. ओके. सो रो गेट कॅन्सल आणि फी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 2 GH येणार.
सो फी इज इक्वल टू √2GH होणार. √2GH म्हणजे 2 इंटू जी ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10 घेऊया आणि एच ची व्हॅल्यू किती आहे 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 येणार. 0.1 बरोबर आहे ना. 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. ठीक आहे. मग आता हे 10 इंटू 0.1 म्हणजे 1. सो √2 आन्सर येणार आहे. √2 म्हणजे 1.4. सो आन्सर बी इज करेक्ट. ओके. 7 नंबर प्रॉब्लेम ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे. पुन्हा एकदा पाहिजे तर सॉल्व्ह करूया. इथला एरिया क्रॉस सेक्शन ए नॉट आहे, व्हेलॉसिटी फी नॉट आहे. इथला एरिया क्रॉस सेक्शन ए आहे, व्हेलॉसिटी फी आहे आणि 2 पॉइंट मधली हाईट दिलेली आहे एच. देन व्हेलॉसिटी फी ही व्हेलॉसिटी काढायला सांगितली. कशी काढली होती जस्ट आठवते का? तर सुरुवातीला इथं थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचं. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी फी स्क्वेअर इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी फी नॉट स्क्वेअर प्लस 2g त्या 2 पॉइंट मधली हाईट. 2 पॉइंट मधली हाईट किती दिली? 2 दिली. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन कंटिन्युटी इक्वेशन नुसार ए नॉट व्ही नॉट इज इक्वल टू ए व्ही असणार आहे. ए नॉट इंटू व्ही नॉट मस्ट बी इक्वल टू ए इंटू व्ही असलं पाहिजे. हे सेकंड इक्वेशन. आणि ए नॉट आणि ए च्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये फी नॉट ची व्हॅल्यू जर प्लेस केली तर तुम्हाला फी ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? हे फी नॉट रिप्लेस करावं लागेल. मग फी नॉट किती येणार बघा? फी नॉट इज इक्वल टू ए इंटू व्ही किंवा ए डिवायडेड बाय ए नॉट इंटू व्ही येणार आहे. आणि ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. ए नॉट किती आहे? 4. 1/4 म्हणजे फी बाय 4 होणार आहे. ए ची व्हॅल्यू बघा 1 मीटर स्क्वेअर दिली. ए नॉट ची व्हॅल्यू दिली 4 मीटर स्क्वेअर. सो 1/4 म्हणजे 1/4 येणार. सो फी बाय 4. सो फी नॉट इज इक्वल टू फी बाय 4 झालं. आणि ही व्हॅल्यू काय करायची? फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवायची. संपूर्ण इक्वेशन फीचं तयार होतंय आणि त्याच्यावरून आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन ऑलरेडी पाठीमाग आपण सॉल्व्ह केलेला आहे. तो बघा लास्ट लेक्चरच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मिळेल. क्वेश्चन नंबर 8. The velocity of efflux of the liquid through an orifice in the bottom of tank does not depend on. Velocity of efflux चा फॉर्म्युला काय असतो? फी इज इक्वल टू √2GH. आता हे डेन्सिटी ऑफ लिक्विडवर डिपेंड असतं का? इथं कुठेही रो नाहीये. डज नॉट डिपेंड ऑन डेन्सिटी हे तर बरोबर आहे ना. हाईट ऑफ लिक्विड कॉलम अबव द ओरिफिस ह्याच्यावर डिपेंड असतं. इथं वर्ड विचारलाय डज नॉट डिपेंड ऑन, त्याच्यामुळे बी येणार नाही. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्यावर देखील डिपेंड असतं, त्याच्यामुळे सी पण येणार नाही. ओके. सो करेक्ट आन्सर ए येणार आहे. लिफ्ट ऑफ एरोप्लेन इज बेस्ड ऑन. लिफ्ट ऑफ एरोप्लेन कशामुळे तयार होतं? बर्नॉलीज प्रिन्सिपल. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिले बघा? अ टँक इज फिल्ड टू हाईट एच. द रेंज ऑफ वॉटर कमिंग आउट ऑफ ए होल विच इज ऍट अ डेप्थ h/4 फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर लेवल इज. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्स काढायला सांगितले. व्हेलॉसिटी ऑफ इफ्लक्सचा फॉर्म्युला असतो √2GH असतं. सो √2 इंटू जी ची व्हॅल्यू किती घेऊया? 10 घेऊया. आणि हाईट किती दिली आहे बघा? हाईट म्हणजे सरफेस पासून ओरिफाईस पर्यंतचं डिस्टन्स. सरफेस पासून होल पर्यंतचं डिस्टन्स. ए होल विच इज ऍट अ डेप्थ ऑफ h/4 फ्रॉम द सरफेस. म्हणजे हे स्मॉल h म्हणजे h/4 दिलेला आहे. ओके. रेंज काढायला सांगितले. सॉरी, रेंज ही व्हेलॉसिटी येणार आहे फक्त. जस्ट अ मिनिट. आपण व्हेलॉसिटी काढायला लागलोय, रेंज काढायला पाहिजे. रेंजचा फॉर्म्युला आठवतोय ना तुम्हाला? ओके. रेंज ऑफ वॉटर कॅल्क्युलेट करायला सांगितलं. द रेंज ऑफ वॉटर कमिंग आउट ऑफ द होल विचारलंय. सो रेंजचा फॉर्म्युला असतो 2 होलच्या वरची हाईट इंटू होलच्या खालची हाईट. बघा मी डायग्राम काढतो एकदा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. होलच्या वर किती हाईट असणार आणि खाली किती हाईट असणार आहे. सपोज या ठिकाणी होल आहे, हा सरफेस आहे. टोटल हाईट त्यांनी दिली आहे h आणि ओरिफाईस जे आहे ते सरफेस पासून h/4 ला सरफेस पासून. म्हणजे खालची हाईट किती असणार आहे? 3h/4 असणार.
h/4 आणि 3h/4 म्हणजे h होणार ना परत. मग रेंज किती होणार आहे 2 अंडर रूट होलच्या वरची हाईट h/4 इंटू त्या होलच्या खालची हाईट 3h/4. ठीक आहे. सो रेंज किती होणार मग 2 ॲज इट इज h इंटू h चा स्क्वेअर रूट म्हणजे h बाहेर निघणार 4 इंटू 4 चा स्क्वेअर रूट म्हणजे 4 बाहेर निघणार आणि अंडर रूट 3 राहणार आहे फक्त. ओके. सो आन्सर काय येणार आहे दॅट इज √3h डिवायडेड बाय 2 न 4 ला डिवाइड केलं तर √3h/2 इज द रेंज येणार आहे. √3h/2 बी इज द आन्सर.